मॉर्निंग मंडळी. तर आज आहे 24 मार्च, म्हणजे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. तसं तर दुसरा आहे, पण आम्ही पहिला 22 मार्चला संध्याकाळी ट्रॅव्हलिंग सुरू केलं म्हणून तिसरा दिवस. आणि आज आहे आम्ही पंढरपूरमध्ये. तर आता पंढरपूरमध्ये आम्हाला दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही रूम वगैरे लॉग आउट केलं. डायरेक्ट इथे साहित्य आणून ठेवलं, दर्शन घेऊन परत साहित्य घेऊन मग डायरेक्ट आमच्या रिटर्नच्या प्रवासाला निघणार आहे. सगळ्यांनी बॅग इथे आणून ठेवलेत. आम्ही दर्शन करून नंतर आमचं साहित्य घ्यायला येणार आहेत. तर आम्ही मंदिरापासून जवळच्याच डिस्टन्सवरती होतो, त्यामुळे आता आम्ही रिक्षाने जाणार आहेत. सो आता आम्ही आलोच मंदिराजवळ आणि लाईनला थांबलो. लाईन तर खूप मोठी आहे. दर्शन व्हायलाच आम्हाला 1-1.5 तास तर जाईलच. त्यात पण आज मुखदर्शनच मिळणार आहे, कारण इथं मंदिरात थोडंसं काम सुरू आहे, त्यामुळे प्रत्यक्ष दर्शनाला नाही जाता येणार आहे. तर आता मुखदर्शन बघू कधी होते. हे बघा केवढी मोठी लाईन आहे आणि आम्ही एकदम पाठीमागे आहेत. अजून चंद्रभागा नदीजवळूनच स्टार्ट केलं आम्ही. बघा देवाच्या ठिकाणी काय अवस्था केली आहे सगळी कचऱ्याची आणि प्लास्टिकच्या बॉटल्सची. आता आम्ही दीदीच्या बाळासाठी अशा टोप्या बघतोय. आमच्या आजीने सांगितलं होतं म्हणून. 120 रुपये बघा याला हे समोर असंच आहे ग सगळ्याला. हे समोरचं हे बॅगचं आहे. नाही ग हे अगं हे तसं नाही घालत, ते असं घालत असं. तुला बघा हे असं कसं मागे घालते. अरे हे असं असते गजरा पुढे असतोय. मग हे कशासाठी दिलंय? ते पाठीमागच्यासाठी आहे. पाठीमागचं कसं घालायचं आहे ना. बरोबर. मी सांगते हुशार आहेस. मी पण मावशींची मुलं खेळलेत, मला माहिती आहे. हा मला घाल असं उलट नसते. वा छान दिसते. तुलाच सूट होते ग हे. बारकी आहे का? बारकीच आहेस ना, मोठी कुठे झाली अजून. तुम्हाला मी का लहान आहे अजून म्हणते माहितीये. हे मॅडम फोन विसरून आल्या, ते पण दुकानामध्येच, आणि विचारते माझा फोन कुठे आहे. जिवंत. आता घरी न्यायला थोडासा प्रसाद घ्यायला थांबलो इथं. आणि पेढे कसे आहेत? हे कसले आहेत आणि हे कसले आहेत? हे कसले आहेत? धारवाडी 120 रुपये पाव किलो. हे द्या ना, अर्धा पाव करा. कितीला देणार? 60 रुपये. 50ला द्या ना. काय पाहिजे? बाळासाठी खेळणी पण घेतले. आता मला अभिदादा पण भेटलाय. सकाळपासून आम्ही तिघीच फिरत होतो. आता पहिल्यांदा कोणतरी भेटलं. नाही लवकर उठलो आम्ही. तुमचं दर्शन कधी झालं? 7 दर्शन झालं. बापरे. आणि आम्हाला 10 वाजले. नाही ग अजून 9 वाजले. ओके 9 आहेत. पब्लिकला खोटं बोललाय ना देवा दारात. असू दे, मुली आहेत आम्ही, तेवढं चालणारच. A few moments later. आमच्या सोबत खूपच मोठी अशी गोष्ट झाली, ती म्हणजे आमची चप्पल हरवली. म्हणजे कोणीतरी चोरली आहे. माझी आणि सुकन्याची गेली, फक्त सानिकाची आहे, कारण आमच्या नवीन होत्या. नवीन चप्पल गेलेली आहे. आणि आता पुण्याला कसं जाणार आहेत? विदाऊट चप्पल जावं लागणार आहे. लोक असे का करतात काय माहित. दर्शनासाठी येतात आणि चप्पल चोरी करून नेतात. माझ्यासोबत तर लाईफ मध्ये पहिल्यांदाच झालाय हा इन्सिडेंट.
मग कसं वाटतंय सुकन्या? काय नाही, नवीन चप्पल गेली, लय वाईट वाटतंय. पण आता आम्ही दुकान शोधतोय दुसरी नवीन चप्पल घ्यायला, आणि ते दुकान पण आम्हाला सापडत नाही. आता जाताना चप्पलच नव्हतं आम्हाला, तर शोधत गेलो होतो दुसरं भेटतंय का, चांगली दुकानात भेटतंय का हे शोधायला गेलो होतो. रिक्षावाले काका म्हणतात की चप्पल देवाच्या दारात गेलेली चांगली असते, पण आमची नाही गेली म्हणजे आमचं काही चांगलं होणार नाही. या मुलींचं चांगलं होणार आहे. आणि मात्र म्हणणे चप्पल गेलेली चांगलंच असते आणि गेलेले बरं झालं असले 4 पैसे जातील एखाद्याचा फायदा होईल. जाऊ दे यार, आम्हाला नवीन चप्पलची दुकानच उघडली नव्हती अजून, त्यामुळे भेटलंच नाही. आता आता तसंच अनवाणी पाहायला चाललोय. पुण्याला आणवानी घेणार आम्ही कुठेतरी चप्पल आता. सुकन्याचं तर जीव चप्पल मध्ये अडकलाय. जीवच केवढच आहे म्हणजे कुठं ए, अभिषेक आधीच अभिषेकच्यात अडकला. थँक्यू थँक्यू तुमच्या एडिटरला सांगा की कटिंग करू नको म्हणून. करणार नाही. अरे ते वनिता आणि तो दुसरा कोण आहे त्याची लव्ह स्टोरी आहे ना. आई काही होत आहे. तोच आहे. अरे भगवान तिला माहित नाही या दोघांची जोडी. काय आमच्या सोबत आहे? मध्ये पण आणि रिअल मध्ये म्हणजे शाळेच्या रिअल मध्ये एवढं एवढं शाळामध्ये आहे. शाळामध्ये इथं आम्ही फक्त मित्र आहोत चांगले आणि काय नाही. चला तर अशा प्रकारे तेजनं सगळ्याचं बिल दिलेलं आहे. परत तिला ऑनलाईन पाठवायचं आहे असं पण आहे. तिला परत मागणार आहे. हा मग व्हिडिओ डिलीट करा. पहिला तेजन आधी तेजन मला वाटतं समजलं ते सर ते जरा होतं ते कसं परत नवीन घ्यायला. सो आता फायनली आम्ही आलेलो आहे भक्त निवास मध्ये. इथे नाश्ता वगैरे करून मग आम्ही डायरेक्ट पुढच्या प्रवासाला निघणार आहे, म्हणजे आपल्या पुण्याकडे. चलो आता आम्ही आलोय नाश्ता करायला. आज भक्त निवास मध्ये आम्हाला मिळते मिसळ. आता आम्ही नाश्ता करतोय, नाश्ता करून मग पुढे निघणार आहे डायरेक्ट पुण्याला. तिचं आवडत नाही मला सगळं, तरी बी सगळ्यात भारी माणूस मला हा वाटला. तो सगळ्यात भारी वाटतो. अरे भारी आहे दादा. विषय आहे का, पुण्यात भेटू आपण, जाऊ मस्त पैकी कुठेतरी ब्लॉक करू. येस. पंढरपुरी स्पेशल चाय, जबरदस्त टेस्ट. ऊन असो वा पाऊस, चहाची मजा कधीच जाणार नाही. चहा मला त्यात काय सुचत नव्हतं म्हणलं फायदा घ्या सिच्युएशनचा. म्हणलं काय कट करा तुम्हाला माहिती आहे का. होय तर इकडे ट्रिप काय टाकली आम्हाला आता बाईट द्यायला लावलेली, तसं घ्यायची मस्त. अरे बाईट म्हणजे खायची नव्हती, रिव्ह्यू होता ते सांग. हा तेच की रिव्ह्यू कसं वाटलं 2 दिवसाचा. तर थोडी लेटी सगळ्याची तुझा एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स होताच आधीपासून. काय खोटं बोलतोय. लास्टला पायथन मध्ये बोलला काय माहिती आहे का, मला काही एक्सपिरियन्स आहे, मी कधी टूर्सला वगैरे गेलो नाही. माणूस ऍडव्हान्स आहे आणि हृदयानं गोल्ड आहे, त्यामुळं गोल्ड खोलून बघायचं का हृदय ह्याचं? आणि हा माणूस याला एका वाक्यात उत्तरे असा प्रश्न होता, पण त्याने थोडक्यात उत्तरे दिली. आपलं ते सुटलं नाही टिपाली हा केलं तिनं. टिपाली हा डायरेक्ट ट्रिपात दिली. मी सुद्धा खूप भारी बाईट दिला. हा तर माणूस असा होता की रिव्ह्यू द्यायला नको म्हणून एका झाडाच्या पाठीमागे येऊन मग लपला. नाही ते पाठांतर करतो, कारण कसं होतं माझे जर प्रॉब्लेम येतो तो लहान मी सांगते फंबल मारते फंबल नाही मारत जिप्सा डायलॉग मध्ये पण फंबल मारते. रिअल नाही सांगतो
प्रेक्षक व्हायचं काय नाही, माझा भाव आहे खूप चांगला माणूस आहे ते तर आहेच, पण ते फंबल मारते ते जरा. बरं मग मला एक प्रश्न, तू का नाही वाटलीस? माझा नंबर झाला. नाही नंबर नाही, इकडे मागाली अरे त्यांना असं वाटलं तू नाराज मागलं प्लीज, मी त्यांना असं वाटलं की मी खूपच भारी रिव्ह्यू देईल, त्यामुळे मला कोणी पुढे घेतलंच नाही. मेम टाकायचो, मेम टाकायचं. ह्यांच्या बाईट मध्ये किती बाधा येतात. बाधा नाही देत आम्ही, डायरेक्ट देतो. काय सही सारखे सारखे रिटेक होतो यांचा. बाईट मध्ये पण रिटेक भाऊ. सिंगल घेऊ का? चलो परत एकदा कॅन्सल झाला यांचा रिव्ह्यू. मला पहिल्यांदा वाटलं, ही मला म्हणते की माझा व्हिडिओ, मला वाटलं की रिव्ह्यू घ्यायचा, नंतर मला सर यांचा तरी म्हणते नाही आपण क्रिएटिव्हचा व्हिडिओ आणि अशी हळूच जात. अरे सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे ना आपल्याला. माझी बॅग उचलली सर काय तुझं जाईल का? तुझा भाव आहे ना? मग आता त्यात सगळं सामान ठेवलंस काय? काय भावाच्या नॅचरल ऍक्टिंग करू का? आणि आता आम्ही फायनली विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासला बाय बाय करतोय, पंढरपूरला बाय बाय करतोय आणि आता आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि अशा पद्धतीने आमच्या 2 दिवसाच्या मेमरीज इथे क्रिएट झाल्या होत्या. ते ठिकाण आता आम्ही सोडून चाललोय. आता आम्ही थांबलोय जेवणासाठी विठ्ठल ढाब्याला. जेवण कसं वाटलं सगळ्यांना? हा तर छान वाटेल ना मॅडम. तर हा आमचा शेवटचा पॉइंट होता आणि याच्यानंतर आता अवघ्या 1 तासात आम्ही पुण्यात पोहोचेल. त्याच्यानंतर सगळे वेगवेगळे होणार आहेत. पण खरंच या ग्रुपसोबत ना मला खूप छान अनुभव आला. म्हणजे या ट्रिपमध्ये माझ्या ओळखीचं असं कोणीच नव्हतं, फक्त माझं, सानिकाचं आणि सुकन्याचं इन्स्टाला बोलणं झालं होतं आणि आम्ही भेटलो पण पहिल्यांदाच. पण या ग्रुपमुळे मला असं वाटलंच नाही की मी माझ्या फ्रेंड्ससोबत आले नाही. खूप खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू धन्यवाद. मॅम. थँक्यू. मित्रांनो बघत राहा बरं का, भन्नाट तेजा भन्नाट तेजा एकदम क्वालिटी विषय. गार ओ गार डोंगराची हवा न बायला सोसल गारवा. गार डोंगराची हवा न बायला सोसना 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 गारवा. हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती. हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती. हो काळूबाईला विनवू किती. काळूबाईला विनवू किती. शब्द एक एक वर असं नाही बोलायचं. हा नाही बोलायचं. एक शब्द एक वर आहे ना. मस्करीत नाही चालले त्यांची. ओळख
बोलला तो सिंगर. त्या सिंगरचं नाव काय आहे? अरे त्या सिंगरचं नाव काय आहे? मिस्टर दिलर हाजीर हो. नहीं सर्च केलेलं आहे. सर्च केलं हाजीर हो. मिसेस भुईज हाजीर हो. मिस दिलर हाजीर हो. आता त्या शब्दाला काय बोलतात? अजून काहीतरी दे ना. म्हणजे आम्ही मिस पंजाबी नाव आहे. गाणं सिंगर पुणे आलेला आहे. हे आहेत मनोज दादा. यांनी आमची खूप काळजी घेतली आणि एंटरटेनमेंट पण खूप छान केलं. थँक्यू मनोज दादा. बाय.